नमस्ते भाऊ. हॅलो. नमस्ते माऊली. नमस्ते सर, बोला. झालं जेवण वगैरे झालं? नाही अजून. नाही का? अजून नाही. कुठं बरं आहे ना. सध्या? कुठं आहे? मठावरती आहे? कुठं आहे? नाही, मठावरून मी सांगलीला आलो. अच्छा. सांगोल्याला गेलो. हं. सांगोला करून आता मी सांगलीला आलो. अच्छा. सांगलीमध्ये उद्याच्याला शिवसेनेचे महेंद्रभाऊ चंडाळे हं. त्यांची भेट घेणार आहे. अजून म्हणजे म्हणजे नेते- सांगली उपोषणात ज्यांनी उदय सामंत Yes, yes, आणलं होतं बरोबर. तेच ना? हां हां. तर आता आपण इंटिमेशन देतोय हं. की अशी अशी परिस्थिती आहे आणि जर आता आम्हाला बाकीच्या गोष्टीच्या अनुसार तुमचे काय प्रयत्न असतील तर ते तुम्ही कसं स्टेप असते त्याचे. हं. आणि शिवसेनेमध्ये एक प्रोटोकॉल असतो, जिल्हाध्यक्षापासून ती सुरुवात असते. तर तो बरोबर. प्रोटोकॉल आपण पाळतोय. त्या पद्धतीने आपण त्यांना भेटून घेतोय. त्यांना सांगतोय की आता आमची शेवटची आंदोलनाची तयारीच्या दिशेने आमची वाटचाल चालू आहे आणि आपल्याला काय प्रयत्न करता येईल तर प्रयत्न करा हं. आणि अशा पद्धतीने त्यांना भूमिका देतोय. त्यानंतर मग मी स्वतः मुंबईच्या दिशेने जातोय. मुंबई दिशेने तिथं जे काय आमचं नियोजन माझं होईल वैयक्तिक, ते नियोजन पूर्ण झाल्यानंतर सांगलीमध्ये येतोय. आणि सांगलीमधून पत्रकार परिषद घेऊन ज्या ठिकाणी आपलं उपोषण झालं त्याच ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेतोय. त्या स्पॉटला याच ठिकाणी येऊन महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांनी आमची फसवणूक केली. आम्हाला अशा पद्धतीने करतो, तसं करतो, हे करतो, ते करतो, पण त्यांनी काही करून पाहिल्यामुळं आम्ही अमुक ठिकाणी अमुक तारखेला उपोषण करत आहोत, आंदोलन करणार आहोत, अशा पद्धती तारीख या ठिकाणी सांगलीमधून डिक्लेरेशन करतोय. बाबा, एकूण शिक्षण विभाग सोडता सर्व ज्या आस्थापना आहेत त्यामध्ये आता सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यामध्ये एक प्रामुख्याने अशी गोष्ट असेल की ज्या डिपार्टमेंटमधून त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून ज्या मुलांनी 1,34,000 विद्यार्थी जे काम करू पाहतात त्या मुलांचं कुठल्याही पद्धतीचं पत्र प्राप्त होऊन ते कुठेही कामाला ग्राह्य धरलं जात नाही. असं पत्र प्राप्त असताना सरकारने पुन्हा योजना काढून पुन्हा मुलांचं भवितव्य शिक्षणाचं काम चालू केलेलं आहे. त्यामुळं सरकारने ह्या योजना बंद कराव्यात. याचा पहिला 11 महिने कार्यकाळ संपला, त्याचं काय करणार हे सरकारने पहिला स्पष्ट करावं, मग ही योजना काढावी. अशा पद्धती भूमिका देखील आम्ही त्या ठिकाणी पत्रकाराच्या माध्यमातून मांडणार आहोत. बरोबर. नाही बाबा, शिक्षक विभाग सोडून सर्व आस्थापनांचा आता कार्यकाळ जवळपास संपुष्टात आलेला आहे. संपलाय. पुढचं नियोजन सांगलो तुम्हाला की पहिल्या स्टेप मध्ये आता आपण जे प्रयत्न आहे तो प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. डायरेक्ट आपण आंदोलनाची दिशा पोकारतो. म्हणजे आपण जी तयारी आहे आंदोलनाची ते तयारीला आपण लागलेलो आहोत, त्या स्टेप मध्ये पोहोचलेलो आहोत. सरकारचं पूर्ण लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टिकोनातून आपला पूर्ण ताकदीनिशी आपण हा लढा त्या ठिकाणी नाशिक हे ठिकाण आपण त्या ठिकाणी निवडतोय बऱ्यापैकी. तर आता तिथली काय परिस्थिती आहे नाशिककरांची, धुळेकरांची, नंदुरबारची, यांची सगळ्यांची संख्याबळ तिथे घेणं गरजेचं आहे. संख्याबळवरती आपली लढाई असणार आहे, हे मात्र महत्वाचं आहे. जर संख्याबळ आम्ही करू, संख्याबळ जर कमी आलं तर त्याला जबाबदार प्रशिक्षणार्थी असतील, मग आपल्याला कोर्टाची पायरी चढवावी लागेल. संख्याबळ जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याची जबाबदारी तुम्ही सर्व प्रशिक्षणार्थींनी घ्यावी, एवढी माझी ह्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. आणि बाबा, आपण एक शब्द वापरलायच्या आधी की शेवटचा लढा लढायचा आहे, म्हणजे नेमकं या लढ्यातून आपल्याला कितपत यश प्राप्त होईल असं तुम्हाला काय वाटते नेमकं? 100% सरकारचं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण हे लक्ष वेधतोय. आपल्या भूमिका काय आहेत त्या ठिकाणी आपण मांडण्याचा प्रयत्न करतोय वेगवेगळ्या माध्यमातून. हे एक तर आपल्याला ह्या नियोजन प्रमाणे करावं लागेल किंवा मग त्या पद्धतीने करावं लागेल. त्या दोन्ही नियोजन आपण त्या ठिकाणी पूर्ण ताकदीनिशी नियोजन करतोय. म्हणजे प्लॅन ए सुद्धा तयार आहे, प्लॅन बी सुद्धा तयार आहे? हो, दोन्ही तयार आहे. जिथं मीडिया आणि बाकी गोष्टी जिथं हे करेल त्या ठिकाणी आपण ते नियोजन करतोय. नेमकं बाबा, जवळपास समजा हे शेवटचं जे आंदोलन आहे आपण जे लढणार आहोत, सर्वांनी मिळून लढणार आहोत, याच्यासाठी नेमका किती कालावधी लागेल आपल्याला जवळपास? म्हणजे दिवाळी आता कसं आहे की काही लोकांच्या रास चालू आहे, शेतामध्ये पिकाची कामं चालू आहेत, कोणाचं सोयाबीन काढा चालू आहे, कोणाचं कापूस भिजलेला आहे, कोणाचं काय नुकसान झालेलं आहे, कोणाचं घर पडलेलं आहे. त्याच्यामुळे आपण दिवाळीपर्यंत आपण थांबतोय. दिवाळीनंतर आपलं आंदोलनाची दिशा ठरेल. मग या महिन्याच्या शेवटी समजा आपलं आंदोलन होऊ शकते, चालू होत आहे, किंवा काहीतरी निर्णय लागू शकतो या महिन्याच्या शेवटी? दोन्हीतले. आणि पुढच्या महिन्यात जवळपास आचारसंहिता लागणार, त्याच्या आधीच आपल्याला काही नाही काहीतरी हालचाली कराव्या लागतील. त्याच्या अनुषंगाने 8 तारखेला काहीतरी अधिवेशन आहे, त्यानंतर आचारसंहिता पडणार आहे. बरोबर. म्हणजे तुमच्या माहितीनुसार
8 तारखेनंतर जे काही कॅबिनेटची किंवा अधिवेशन स्वरूपाचं जे काही बैठक त्याच्या आहे, अगोदर आपल्याला पूर्ण ताकदीनिशी हे लढा उभा करणार आहोत. फक्त एवढंच की जिथं मी तारीख सांगेन, जिथं वेळ सांगेन, तिथं तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं, एवढी भूमिका या ठिकाणी ठेवतो मी. हा ना, म्हणजे तुम्ही तुमचं नियोजन पूर्णपणे केलेलं आहे. आता प्रशिक्षणार्थ्यांच्या कोर्टामध्ये तुम्ही चेंडू ठरवला आहे हा, की फक्त मला ते मी जिथं सांगेन त्यावेळेस तुमची भूमिका तेवढी परफेक्ट ठेवा. तेवढी बरोबर ताकदने आपण रस्त्यावर उतरण्याची भूमिका प्रत्येकाने ठेवा. मग बरोबर. ते नाशिक असेल किंवा सांगली असेल किंवा पुणे असेल, मुंबईत ठिकाण नाही. ठिकाण कुठलं पण असो, हा, मुंबई ठिकाण सोडून. असेल, मुंबई सोडून कुठेही ठिकाण असेल, सरकारचं सर्व- लक्ष वेधण्यासाठी ते पूर्ण ताकदीनिशी लढा असेल. बरोबर बरोबर बरोबर. काही हरकत नाही बाबा, तुमचं एकदम परफेक्ट नियोजन आहे आणि नियोजन मी चालू आहे सध्या, माझं त्या अनुषंगाने नियोजन चालू आहे. मी त्या अनुषंगाने निघालेलो आहे घरातून. मग आता आता मी मुंबईला जाणार आहे का तुम्ही? आता मी पहिला उद्या सांगलीतला पूर्ण दिवसभर सांगलीमध्ये आहे. अच्छा. सगळे जेवढे मंत्री आमचे जेवढे नेते मंडळी आहेत त्यांना भेटणार आहे. आणि त्यानंतर मग मुंबईच्या दिशेनं माझं प्लॅनिंग असणार आहे. अच्छा. पहिला महाडला जाईन, हा. मान्य मग बाकी मंत्री महोदयाशी भेटून त्यांनी वेळ काय देतात ते बघून तिथून मग पुढं इथं मग तुमचं 11 तारीख 12 तारखेला तुमचं आंदोलन जे चालू असणार ते किती चालणार ते बघून मग आपण तारीख डिक्लेअर करणार. बरोबर आहे बरोबर. म्हणजे या आंदोलनातून नेमकं काय फलनिष्पत्ती होते त्यावर डिपेंड असताना आपली पुढची तारीख ठरणार आहे. हा. ठीक आहे, काही हरकत नाही महाराज. आपण म्हणजे पूर्ण जे नियोजन केलं आहे त्यामध्ये प्रशिक्षणार्थी सुद्धा पूर्ण ताकदनिशी उतरणारच आहे, कारण की आता कालावधी संपुष्टात आलेला आहे. हो, आणि जवळपास पगार सुद्धा सगळ्यांचे होत आहेत. आता झालं पगार आपलं बोलणं, पगारचं काय अडचण येणार नाही. पगार झाले म्हणजे आता योजनेतून सर्वतोपरी सर्व मार्गाने आपण बाद होत चाललो आहे. पगार झाला, आपण प्रयत्न करायला लागलो पूर्ण ताकदीनिशी, त्यात काही शंका नाही आणि 100% यश प्राप्त होऊन जाईल. ठीक आहे, नक्कीच माऊली. आपण जे नियोजन करसाल त्या नियोजनामध्ये प्रत्येक प्रशिक्षणार्थी हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपला लढा, आपला रोजगारासाठी जो काही लढा आहे त्या लढ्यामध्ये सामील होणारच आहे. एवढी मी शाश्वती तुम्हाला एक प्रशिक्षणार्थी या नात्यानं देतो. आणि आपण ज्या नियोजनासंदर्भात मुंबईच्या दिशेने निघालात, नक्कीच आपल्याला यश प्राप्त हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद माऊली. आजपासून आहे, म्हणजे आज तारीख 7, 8, 9, 10, 11, 12 4-5 दिवसात माझा दौरा आहे आता सध्या. अच्छा अच्छा. ठीक आहे, ओके. ठीक आहे, धन्यवाद माऊली.